नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी. की नाही जवळपास बघा माझं 12वीचं शिक्षण होऊन 12 वर्ष झालं आणि 12 वर्षानंतर मी ज्या गावामध्ये शाळेला होतो तिकडं आज आलो आहे. आणि हे आमचे अभिजित पवार मित्र एका वर्गात शाळेत आणि 11-12वीच्या कॉलेज शिक्षणामध्ये आम्ही दोघंही एकत्र होतो. आज इथं जवळच आलो होतो कडेगावला, तर मग गाडी वळवलं बघा डायरेक्ट पलूसला. आता आलो इकडं पलूस तालुक्यात सांडगेवाडी गावात अभिजितच्या घरी. आता आमची बालमैत्री म्हटल्यानंतर कुठेही जगभर जावा तुम्ही मंडळी, बालमैत्री आणि शाळेचे जे दिवस असतात का नाही त्या विषयावर आपण कधीच विसरत नाही. असे सगळे बालपणीचे मित्र, त्यातला एक अभिजित आपला मित्र आहे. नमस्कार, मला वाटते अनिल आणि मी 7वीपासून एका वर्गात आहे. आश्रमशाळा म्हणून आहे इथंच आमच्या गावात. आणि गेले 12 वर्ष आमचा संपर्क म्हणजे भेट वगैरे होत नव्हती. पण आता जे नवीन तंत्रज्ञान आले, फेसबुक व्हॉट्सअप असेल, तर याच्यामार्फत आम्ही परत आणि जोडलं गेलो. आणि परत आमच्यामध्ये जी मैत्री होती ही शाळेत असताना ती पुन्हा आणि घट्ट झाली थोडक्यात. आणि परत आणि आम्ही संपर्कात आलो. आणि अनिलचा मला वाटते पहिल्यापासूनच या क्षेत्रात त्याला आवड होती. म्हणजे वक्तृत्व असेल, बाकी त्याला जो मैदानी खेळ असतील ह्याच्यामध्ये त्याच्याकडं त्यानं प्रावीण्य प्राप्त केलं होतं आणि चांगलं तो काम करत होता. आणि असंच तो काम करतो आहे. आणि त्यानं गेले 2-3 वर्ष झाले एक यूट्यूब चॅनल चालू केले, गावाकडची टेस्ट. यासाठी म्हणजे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि त्याच्याबरोबर त्यानं जोड म्हणून मसाले उद्योगात तो सुद्धा आहे. आणि आत्ताच तो कडेगाव या ठिकाणी आला असताना मला ते समजलं की कडेगावला आला आहे तो. तर मी त्याला फक्त एक शब्द टाकला की तुला या लागणार इकडं. तर तो शब्दाचा मान म्हणून तो इथं आला आहे, त्याच्याबद्दल मी त्याचा आभार मानतोय. धन्यवाद. मैत्रीत आभार किंवा धन्यवाद म्हणायचं नसते. अभिजित कधी पण तो हाक मारा, आपण असणारच आहे सोबत. फक्त आता खूप लांब राहायला गेल्यामुळं वारंवार काय आपल्या भेटीगाठी होत नसतील तरीसुद्धा मनानं मात्र आपण तेवढेच जवळ आहोत. त्यामुळं दुरावा निश्चितच कमी झालेला आहे. आणि आताच्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळं तर आपण फारच जवळ आहे. आता इकडं अभिजितच्या आई म्हणजे मावशी बसलेल्या आहेत. आणि शाळेत असताना आम्ही इकडं यायचो. इकडं रानबन जवळ आणि शेतात मळ्यात राहतात पवार वस्तीवर, मग इकडे यायचं. आणि लय दिवसानं आलास बाळा. होय आलो, यावं वाटते सारखं. सगळे मंडळी बिझी असतात त्यामुळं आलो नव्हतं बघा. पण आज अभिजित म्हणला यायला लागतेच. मग म्हटलं आपलं गाडी वळवून तुमच्याकडे आलो बघा. कसं काय चाललंय रानातली वगैरे काम? हाय व्यवस्थित चाललंय. काय आहे सध्या रानात? ऊस आहे की. ऊस आहे. होय. मग काय चांगला आहे की. मग अभिजित पाण्याचा काय प्रश्नच म्हटला आहे ना इकडे? लग्न झाल्यापासून काय आलाच नाही बाळा तू इकडे. होय, लग्न झाल्यापासून काय कारभारीने आम्हाला बाहेर सोडूनच बघा. तिथंच गिरट्या घालतो. सुनबाई आपली चांगली मिळाली आम्हाला. चांगली मिळाली ना सुनबाई? हां, तुम्हाला चांगली सुनबाई मिळाली आणि मला कारभारीने मिळाले. त्यामुळे तब्येत कसं आहे अभिजित? शाळेत असताना कसं होतं तुम्ही? हां, त्याला विचारा. बरं वाचलेला होतो आहे की नाही? आता कशी आहे तब्येत? तगडा झालो आहे की नाही? नमस्कार दादा. नमस्कार. बरेच दिवसांनी आलात तुम्ही इथं. आणि सांडगेवाडीत आल्यापासून तुमचे धन्यवाद करते. तुमचाही धन्यवाद. सगळे भेटला. तुमचे मसाले वगैरे छान असतात, व्हिडिओ पण तुमचे यूट्यूबला छान आहेत, बघतो आम्ही सगळे. धन्यवाद वहिनी, धन्यवाद. आमच्या घरी दोघे आलात, छान वाटलं मला. यांच्या रील्स मी बघत होती, आज प्रत्यक्षात भेट झाली, खूप छान वाटलं मला, मस्त वाटलं. धन्यवाद वहिनी. अभिजितच्या पत्नीवर काय हे सगळे मिळून आज काहीतरी एक स्पेशल पदार्थ बनवणार आहेत. या निमित्तानं जेवण पाहुणचार हे सगळ्या जरी गोष्टी असल्या तर काहीतरी एक खास पदार्थ ह्या निमित्तानं व्हायला पाहिजे. म्हणूनच आज काय पदार्थ आहे कारभारीने आता तुम्हाला सांगेल बघा. आज आपण आहे ना मस्त कुरकुरीत पालक भजी बनवणार आहे. पालक भजी आहे का? होय. वा वा, क्या बात आहे. एकदम पौष्टिक भजी असणार आहे. लहान मुलं पालक नुसतं भाजी करून दिलं तर खात नाहीत. पण आता बघा थोड्या वेळानं का नाही भजी झाली की इकडे बारक्या पोरांपासून सगळ्या मोठ्या लोकांमध्ये सगळ्यांना आवडणारी अशी भजी आता इथं होणार आहे. मस्तपैकी मोकळ्या वातावरणात का नाही भजी होणार. मग आता काय वेळ घालवू नका. मी आणि अभिजित वावरात जरा जाऊन येतो ऊसबीस बघून. चालते. तर तुम्ही इकडं करून घ्या भजी. चालेल. तर आज आपण बनवणार आहोत पालक भजी. तर पालक भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. हे बघा, आता आपण इकडे घेतलेले आहे पालक घेतलेले आहे आणि कवळं घेतलेले आहे आणि पूर्ण स्वच्छ करून घेतलेले आहे.
आणि इकडे भरपूर बेसन पीठ घेतलेले आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेले आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना मस्त भजीसुद्धा कुरकुरीत होतात, त्यामुळे इकडं थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घेतलेले आहे. सोडा घेतलेले आहे, मीठ, हळद पावडर घेतलेले आहे, ओवा आणि इकडं तेल घेतलेले आहे. आणि इकडे बघा आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे. आणि आपण आहे ना पालक भजी बरोबर खाण्यासाठी आहे ना इकडे मिरचीसुद्धा घेतलेली आहे. आता आपण ह्यातला आहे ना मिरची आपण नंतर तळून घेणारच आहे, तर तिकडे पाणीसुद्धा घेतलेले आहे. तर आता आपण पालक भजी बनवणार आहोत. त्यासाठी आहे ना आपल्याला पहिल्यांदा पालक चिरून घ्यायला पाहिजे. त्यासाठी मी वहिनींना सांगते, हे पालक चिरून घ्या वहिनी तुम्ही. आणि मी इकडे आहे ना म्हणजे भजीसाठी आहे ना बेसन पीठ आहे ना भिजवून घेते. इकडे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण घालूया हे बेसन पीठ. विहीर दाखव. चालतंय, चला की. इकडं आहे मध्ये. हां अभिजित, खरं या 10-12 वर्षात केवढा काय पालट झाला आहे सगळं. होय, तर पाणी पहिलं नव्हतं 10 वर्षापूर्वी. हे इथनं पुढं आता नांगरून टाकलं. इथं मका होती पहिली. बरं, आता हे बाजरी ज्वारीला. नाही, आता ही डिसेंबर जानेवारीत ऊस लावून टाकलं. बरं, हिर आपलीच आहे का इकडं. हां, ही 2000 मला वाटते 8-9ला काढली. ही विहीर अरे भरले की पूर्ण. होय, पाणी हे एक नंबर आहे सोड. आपण लांबनच बघूया होय. कसं आहे. छान आहे. जरा पाऊस पडल्यामुळे चिखल आहे. चिखल झाला आहे की नाही. हे बघा आता आपण बेसन पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये आपण घेऊया तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ असेल तरी घाला, नसेल तरी सुद्धा आहे ना चांगलं होतात भजी. हे बघा आता ओवा घेतलेले आहे, ओवा घालूया. थोडंसं आपण हातामध्ये चोळून घालूया, म्हणजे भजीला चवसुद्धा चांगलं असं उतरेल. भरपूर ओवा घेतलेले आहे. आणि ह्यामध्ये घालूया हळद पावडर, मीठ घालूया चवीपुरतं. आणि आपण ह्यामध्ये घालणार आहोत थोडंसं आपण सोडा घालूया. आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं हे घरचं कांदा लसूण मसाला. अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुटलेला आपला एक घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला. मस्त झणझणीत पण आहे आणि कलरसुद्धा चांगला आहे आणि खायला पण खूप चविष्ट आहे. आणि पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे दोन्ही पदार्थाने मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी सुद्धा आहे ना मसाल्याला काहीच होत नाही. आणि ना तुम्हाला पण गावाकडची चव पाहिजे असेल तर ना आपला गावाकडची टेस्ट मसाला तुम्ही पण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकता. तुम्हाला पण आहे ना मसाला घरपोचच मिळेल. हाच आपण मसाला आहे ना इथं घालणार आहोत. आता आहे मसाला घालते. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय. जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकताय. तर आपण सगळ्यांना एकजीव करून घेऊया. सगळीकडे पिठामध्ये आहे ना मसाला सगळं एकजीव व्हायला पाहिजे. हे बघा आता पूर्ण सगळं एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये आहे ना थोडं थोडं पाणी घालून आपण हे चांगलंसं पीठ भिजवून घेऊया. आपण कांदा भजीला वगैरे कसं आपण पीठ भिजवून घेतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ आहे ना पालक भजीसाठी सुद्धा आपल्याला भिजवून घ्यायचं. जास्त आपल्याला पातळ पण नाही करायचं. थोडं थोडंच पाणी घालून आपल्याला चांगलंसं पीठ भिजवून घ्यायचं. इथे घ्या आता. बघा आता आपण भजीसाठी ह्या पद्धतीने आपण पीठ इथं भिजवून घेतलेले आहे. तर इकडे बघा वहिनीने सुद्धा पालक पूर्ण असं बारीक चिरून दिलेले आहेत. तर आता आपण पालक सगळं ह्यामध्ये घालूया. हे सगळं आपल्याला पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे पालक. इथं आपलं नवीन लागण आहे. हां आता लावलेला 1-2 महिन्यापूर्वी ही लागन जूनमधलं आहे काय. चांगलं आलं की. आंतरपीक काय मका लावला. मका लावलेला.
असंच वर एक प्लॉट आहे. वर पण आहे. आता काय पाऊस एवढा आहे की याला पाणी द्यायची काही गरज नाही सध्या तरी. पाणी आता मी लावल्याच अजून दिलेलंच नाही ना, लावल्यापासून पाणीच दिलं. पाणीच नाही, पावसाच्या पाण्यावर. पावसाचं पाणी. त्याला जरा लागवड फक्त घातली बरं. भांगल्यानं आणि औषध मारून. त्याच्यावर चांगला आहे की. ते जांभळा झाड आहे काय? हां, ते जांभळ 2 नारळ आहेत. हां आंब्याचे हां हां. आत्ता लावलेली झाड. चांगला आहे शेती आहे की नाही. बारका असताना काय इकडं काय नव्हतं. तिथं नाहीच, काय पिकतच नव्हतं. आता आहे सगळं बरं. रोजगाराला जायला लागत होतं, ते आता बंद झालं रोजगार. होय. त्याच्यामुळे बरं. म्हणजे पावसाचं पाण्यावर सगळं अवलंबून होतं. होय होय. हे कॅनोलचं पाणी आल्यापासून हां. लोकांचं म्हणजे प्रगती पण झाली. आणि अभिजित कुत्रं मस्त आहे रे. काय नाव ठेवलं याचं? खंड्या. खंड्या. खंड्या शांत आहे कुत्रं. खवळ म्हणजे खवळ. खवळते ना, चिडते. वा कसं करते हे. आता खवळली. शांत म्हणल्यावर लाजलं काय? आता खवळायला लागले. होय 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 होय. चावाय नाही, मी बी इथलाच होतो. शाळेत गेलो असतो का, सुट्टी आहे की नाही, शिक्षक बी भेटायचे नाहीत. सकाळी आला असताना लवकर आलो असतो, 10 वाजता आला असता तर शिक्षक भेटले असते. आज शनिवार. चला भजी झालीत का बघूया. बराच वेळ झालं वावरात फिराले. तिकडेच जाऊ. ये रे खंडू, ये. चल ये खंडू. हे बघा आता आपण चूल पेटून आहे ना कढई ठेवलेली आहे. तर आता आपल्याला भजी तळण्यासाठी आहे ना आपण तेल घालूया आणि तेल आपण चांगलंसं गरम करून घेऊया. आता तेल सुद्धा गरम झालेले आहे. आता आपण तेलामध्ये ना आपण भजी सोडूया. इकडे पीठ सुद्धा चांगलंसं मुरलेलंच आहे. आपल्याला थोडं थोडं आहे ना सगळीकडे सोडायचं आहे. तेलामध्ये किती बसते तेवढं आपण सोडूया. बघा आता आपण एवढं सोडलेले आहे. आता आपण हे चांगलं असं आपण तळून घेऊया. बघा आता आपण भजी आहे ना पलटी करून घेऊया. बघा आता सगळं भजी मी पलटी करून घेतलेले आहे. आता आपल्याला आहे ना मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे भजी तळून घ्यायचं आहे. असं आपल्याला पलटी करून करून आहे ना चांगलंसं तळून घ्यायचं आहे. आता थोडंफार तळलेले आहे, आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे. तेव्हा आता भजी आहे ना चांगलं असं तळलेले आहे आणि कुरकुरीत पण झालेले आहे. आता आपण आहे ना हे काढून घेऊया. आपल्याला पूर्ण आहे ना तेल नितळून घ्यायचं आहे. जरासुद्धा आपल्याला भजी आहे ना तेलकट करून घ्यायचं नाही, म्हणजे खाताना जास्त मग तेलकट लागणार. त्यामुळे आपल्याला पूर्ण तेल नितळून घ्यायचं. इकडं मी काढून घ्यायचं. परत आपण भजी आहे ना सोडूया त्याच पद्धतीनं. थोडं थोडं आपल्याला पीठ घ्यायचं आणि सोडायचं आहे तेलामध्ये. बघा आता आपण भजी आहे ना परत पलटी करून घेऊया. सगळं आपल्याला भजी आहे ना एक करून सगळं पलटी करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा भजी आहे ना आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. हे बघा आता हे सुद्धा चांगलं भजी तळलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया.
सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण आहे ना आपल्याला तेल नितळून घ्यायचं आहे. जरासुद्धा तेलकट करून घ्यायचं नाही भजी. बघा आता आपण सगळं भजी तर तळून घेतलेले आहे. आता आपण भजी बरोबर खाण्यासाठी आहे ना मिरचीसुद्धा तळून घेऊया. चांगलंच आपल्याला मिरची आहे ना तळून घ्यायचं आहे. हे बघा आता मिरचीसुद्धा चांगलं असं तळलेली आहे. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा आता इकडे ताटामध्ये आपण हे मिरची काढून घेते आणि त्याच्यावरती आपण आहे ना मीठ घालूया. सगळीकडे असं आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीला चांगलं असं लागतं मीठ. दादा थांबा. काय म्हणताय? हो दादा काय नमस्ते दादा. नमस्कार नमस्कार. काय म्हणताय? दादा तुम्हाला भेटून लय आनंद झाला बघा. बर का हो? लय दिवस झाले तुमचं व्हिडिओ बघतोय. तुम्हाला आज प्रत्यक्षात बघितलं बघा. बर तुमचा राव लय मोठा आम्ही फॅन आहे बघा. तुम्ही आम्हाला भेटल्यावर आम्हाला बी आनंद होणारच की. कसं म्हणताय? आहे का नाही? नाही दादा तुमचं व्हिडिओ एक नंबर शेवट असते. रेसिपी तर आमची मम्मी करून करून दमली एवढं रेसिपी करताय. होय ना? मग काय अरे वा, भेटला बरं झालं की. आम्हाला बी आनंद झाला अहो बघा. शेवटच. हा चला काका भेटल्यात. तुम्ही काय करताय म्हणायचं? काय ना बघा सध्या निवांत असतोय आपलं. आम्ही पण जरा हळूहळू व्हिडिओ करतोय. काय सांगताय? होय काय नाव म्हणलं तुमचं? विश्वजित गायकवाड. विश्वजित गायकवाड. अहो मी तुमचे व्हिडिओ बघतोय की. बघताय मग? काय दादा असं Insta सपोर्ट करत बरोबर राहा. आहे ना? हा बरोबर आहे बरोबर आहे. मग बघितलं राव तुमचे व्हिडिओ. बरं झालं की मग योगायोगच म्हणावं लागेल. काय दादा तुमच्यासारख्या माणसं आम्हाला ओळखते म्हटल्यानंतर आमचं भाग्यच आहे. दादा तुमचं चॅनल म्हणजे शेवट गावाकडची टेस्ट म्हणले की सांगायचं तुमचंच. बर भागात टॉप नाव आहे तुमचं आता. बर. आता आलोय अभिजित आपला दोस्त आहे. हा हा तर इथं मस्तपैकी एक काहीतरी बेत करणार आहे. बर जाऊ की सगळे समजा आपण काहीतरी एक नवीन मेजवानी. चला काय आहे आज मेनू? आज काहीतरी करायचं मस्त चटपटीत. तुमचं मसाला तर एवढं चांगलं आहे ते आम्ही आता पण लय वेळा मागवलेत. होय ना? हो मस्तच. बर बर जरा आता तुम्ही स्वतः आहे म्हटल्यानंतर जरा क्वालिटी बघायचीच आहे आता. चालतंय. चला मग जाऊयात. चला की. जाऊया चला. भेटल्यात मंडळी म्हणल्यावर आजचा वेगळा असणार आहे भजी खायचं. तर आता मस्त आहे ना पालक भजी सुद्धा तयार झालेली आहे आणि त्याबरोबर आपण इकडे मिरची सुद्धा तळून घेतलेलेच आहे. तर आता आपण सगळ्यांना भजी सुद्धा दिलेले आहे. आता आपण सगळीजण मिळून आहे ना आज आपण भजीचं बेत केलेलं आहे. हो चला मग सुरुवात करूया आता. आता थांबायचं नाही अभिजित. गरम गरम आहे तवर खाऊन घ्यायचं. हा बरोबर बोलला का नाही? चला करा आता सुरुवात. घ्या. घ्या हा. भजी पाहिजे घ्या घ्या. हो दांडगी मिरची आहे की. छान झालेत बघा भजी. छान झालं. हो छान झालेत. जमतं का बायकोला माझ्या? छान जमतेत की. जमतंय ना? मस्त आहे. ह्या वातावरणात भजी खायला एक वेगळीच मजा. है ना? सुनबाई भाजी छान झाली ती. धन्यवाद सासूबाई. तुम्हाला आवडले ना? होय होय छान झाली. ताई भजी खूपच छान झाली. ती टेस्ट खूपच छान आहे. धन्यवाद ताई. चुलीवरले भजी छान छान झालेत. हो धन्यवाद. खूपच मस्त टेस्ट आहे भज्यांची. मला खूप आवडले. हो धन्यवाद वहिनी. हां थँक्यू. भजी एकदम मस्तच होती, कुरकुरीत एकदम. आणि वेळात वेळ काढून तुम्ही विनंतीस मान देऊन तुम्ही इथं आला आणि योग आणला त्याच्यावरच
अनिल तुमचं आणि वहिनी तुमचंही खूप आभारी आहे. धन्यवाद अभिजित. दादा आणि ताई भजी म्हणजे एक नंबर झालेले आहेत, कुरकुरीत चमचमीत आधी. आणि वातावरण पण असं झालंय की भज्याचा मूड झालताच, तोवर तुम्ही भजी करून असं मन प्रसन्न केल्यागत झालेलं आहे. चालतंय. भजी कुरकुरीत झाल्यात, चमचमीत दिवाळीनंतर करू. आता गोडाचा दिवस आहेत. तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला? अभिजित आमचा बालमित्र आणि आज दोघे जरी मोठं झालं असलं तरी जुने दिवस आठवले की तेवढंच आम्ही बाल असल्यासारखं कधी कधी राहतो, वागतो. आणि फोनवर तसाच आमचा आजही संवाद असतो. बालपणीची मैत्रीच वेगळी हो, शब्दात सांगता येत नाही. काहीसा प्रसंग आजच्या या क्षणी आपल्याला बघायला मिळाला आणि त्यासोबत मस्त चटपटीत भजी आपल्याला या ठिकाणी खायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे आवर्जून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला, आजची रेसिपी कशी वाटली. आणि हे सगळं मस्त मोकळ्या वातावरणात आजचा बेत होता. आवर्जून कमेंट करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा. आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला मंडळी, भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद. गावाकडची टेस्ट सगळ्यात बेस्ट, गावाकडची टेस्ट सगळ्यात बेस्ट.